एक ट्रॉफींसाठी आणि खेळाडूंसाठी असं एक एकत्र असा मोठा मंडप इथे आपण पाहू शकतो। तर इथे प्राप्ती लाईव्ह 3 कॅमेरा आपण पाहू शकतो की बॅकवर्ड साइडला एक आहे, एक थर्डमॅनच्या दिशेला एक आहे आणि एक स्टेजच्या इकडून आहे। आले तर मैदानाकडे जाताना सलामीची जोडी पिंट्या आणि प्रशांत मोरे। वेदांत मला इथून नाव सांगतोय कारण त्या एरियामध्ये वेदांत एक समालोचक म्हणून जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये उपलब्ध असतो आणि आमच्या मुरुड तालुक्यामध्ये त्याची सुरुवात याच मैदानातून झालेली आहे। गावदेवी शिकणे आयोजित ज्या स्पर्धा होत्या तर आपण बघतो सलामीला गेलेली जोडी मैदानात स्ट्राइकवर असणार आहे पिंट्या आणि नॉन स्ट्राइकला प्रशांत। प्राप्तीला पंचांनी इशारा दिलाय की सामन्याला सुरुवात होत आहे। तर सामन्याला सुरुवात पंचांच्या उजवीकडून लेफ्ट हँड ओव्हर द विकेट। हो इथे आहे मनीष मोकल ज्याने सुरुवात केली आहे षटकाला। तर हशिवरे रुद्र 11 हशिवरे संघाचं अकाउंट ओपन होतं 1 धावानं, जी धावा वाईटच्या रूपात आलेली आहे। स्क्वेअर पंच इथे आपण पाहू शकतो हेमंत शेट्टी आणि मेन पंचांच्या भूमिकेत अजिम शेख। पुढील चेंडू पुन्हा एकदा आता गुडलेन प्रकारचा चेंडूला थोडासा आपण बघतोय काय चेंडू टाकला, चेंडू कोणत्या प्रकारचा बाउन्स न होता थोडा फ्लॅट राहिला आणि इथे फलंदाज सबसेल नाराज झाला। हा चेंडू बॅटवर घेता आला नाही, याचा अर्थ हा चेंडू निश्चितच डॉट निघतोय। तर पुढील चेंडू पुन्हा एकदा इथे गोलंदाज मनीष मोकल पंचांच्या उजवीकडून लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय। ओहो आता बाकी काय चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू गुड लेंथ प्रकार इथे ब्लॉक लेंथ प्रकारचा चेंडू होता जो फलंदाज समजू शकला नाही। तर इथे मी काल सांगितलं होतं की हायेस्ट स्कोर 92 आहे। तर निश्चितच आजचे हे संघ मोठमोठ्या धावा उभारण्याचा प्रयत्न करतील। 5 षटकांचा सामना चालू आहे, पहिलं षटक प्रगतीवर असताना पुढील चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून काय अफलातून गोलंदाजी, पंचांनी पनिशमेंट दिला असेल वाईटच्या रूपामध्ये, परंतु गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी करतोय, काय टप्पा ठेवतोय। जो फलंदाज पिंट्या आहे त्या पिंट्याला बाकी रोखून ठेवलंय, कोणत्या प्रकारचा मोठा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न करून देत नाही या गोलंदाज मनीष। तर पुन्हा एकदा वाईटने धावसंख्या वाढतीये रुद्र 11 हशिवरे संघ विकी 11 कुरुळ संघ 2 धावसंख्या धाव फलकावर लागते। पुढील चेंडू पुन्हा एकदा आता बाकी चांगला चेंडू कनेक्ट झाला आणि इथे कुठे गडबड झाली, काय गोंधळ झाला कळलं नाही, नाहीतर इथे पिंट्याला बाकी तंबूत परतावं लागलं असतं धावचित रूपामध्ये आणि ही धाव अतिशय रिस्क रूपाची होती।
कारण चेंडू सरळ मिड विकेटच्या जिथे जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातात गेला होता आणि चांगलं कलेक्शन होऊन चेंडू लगेच थ्रो केला, परंतु गोलंदाज तो तिथे तयार नव्हता आणि त्याच्यामुळेच इथे एक चांगलं जीवदान मिळतंय पिंठ्याला. स्ट्राईक रोटेट होऊन आता फलंदाजच येतोय प्रशांत स्ट्राईक एंडला. तर कुठेतरी म्हणावं लागेल मनीची चांगली गोलंदाजी होतीये. इथे काय चेंडू टाकला वेदांत, अचूक टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा तीच लेंथ तेच प्रकारचं व्हेरिएशन गोलंदाज करतोय आणि उभं ठेवतोय फलंदाज प्रशांतला. प्रशांत हा सुद्धा एक सुपरस्टार खेळाडू आहे, आयकॉनचा सुद्धा आपण पाहतो की बऱ्याचशा ठिकाणी आयकॉनच्या रूपात सुद्धा खेळताना दिसतो. आज प्रत्यक्ष इथे स्वतःचा संघ इथे खेळण्यासाठी आलेला आहे. हा आता काय सुरेख कनेक्ट झाला प्रशांत. ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल, भले धीम्या गतीची सुरुवात जरी असली तरी एंड मोमेंटला शेवटच्या क्षणाला प्रशांतने इथे मनीषला बाकी जबरदस्त हल्ला बॉल केलाय. एका षटकाराने धावसंख्येत मोठी वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे विकी उलन कुरुल संघाची 9. अजून एक चेंडू येणं बाकी या षटकातला. तर इथे सुंदर अशी साऊंड सिस्टम व विशाल डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. सुंदर बहरदार अशी गाणी सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतील षटकाराच्या नंतर, परंतु इथे लाईट नसल्या कारणाने लाईट आली. ओके हो हो परंतु त्याने काय चूक केली. मला वाटते बॉटम एज सॉरी अपर एज चेंडू बॅटला चाटून मागे गेला आणि प्रशांत इथे सबसेल झेलबाद झाला आणि एक मोठा धक्का बसला विकी 11 कुरुल संघाला. तर पहिल्याच षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर मनीषने प्रशांतला टिपलं झेल रूपामध्ये आणि एक मोठा धक्का आहे. आता त्याची कसर गेलेला फलंदाज, पुढील फलंदाज जयेश पाटील उर्फ जेपी आपण बघतोय शॉर्ट फॉर्म मध्ये मागे मेन्शन केलंय. तर जयेश पाटील सुद्धा निश्चितच चांगला फलंदाज असेल, यात काही वाद नाही आणि प्रशांतची जागा तो नक्कीच भरून काढेल फलंदाजीच्या रूपामध्ये. पहिल्या षटकात धावा आल्यात, एक फलंदाज बाद होऊन 9 धावा आल्या. दुसरा षटक इथे घेऊन येतोय मंथन दाकी. कशा प्रकारची गोलंदाजी करतोय पाहूया. हा काय इथून षटकार दिसला आम्हाला आणि जर नसेल तर आपल्याकडे पाहायला लागेल काय. पंच कॅच केलेस का तू? कॅच केलेस? कारण इथून पाहिलं आम्ही बाउंड्रीच्या बाहेरून, आपल्याकडे कॅमेरा सिस्टम आहे का, युट्यूब आहे प्राप्तीच्या लाईनमधून, तिकडून जर कॅमेराने कॅच केला असेल निघालंय ना. ओके ओके वेट 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 2 मिनिटं आपल्याला कळेल आता. तर चुकीला आपण नक्कीच माफी असावी, षटकार वाटत होता, परंतु इथे
याचा फायदा हाच होतो की जिथे युट्यूबच्या माध्यमातून मॅचेस असतात त्यावेळी एक मोठा प्रेशर असतो पंचांवर सुद्धा, षटकार की चौकार किंवा विकेट्स आहे की नाही, एज लागले की नाही. तर इथे सबशेल क्लिअर दिसतोय की षटकार जाईल असं सगळ्यांना वाटत होतं, परंतु तसं घडलं नाही. तर बाउन्स चौकार म्हणजे ग्राउंडच्या आतमध्ये चेंडू पडला आणि दगडावर आदळला, म्हणजे चौकार गेलाय. पंचांनी 4 घोषित केल्यात. तर 4 धावांना धावसंख्या होतीये, पुन्हा एकदा वाढतीये धावसंख्या, होतीये 13. पुढील चेंडू पुन्हा एकदा, अहो काय कार्पेटच्या सहाय्याने मारला फटका, लॉंगॉनच्या दिशेला जातोय, मिडॉनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण जिथे मिडॉनचा प्लेअर उभा केलाय, खेळाडू उभा केलाय, जो मिडॉनकडे सरसावला आणि त्याने चेंडू चांगल्या प्रकारे अडवला. 1 धाव येते. तर इथे फलंदाज जे कुरुळ संघाकडून, विकीलन कुरुळ संघाचे जे आहेत फलंदाज, एक फलंदाज बाद झाल्यानंतर थोडा प्रेशर वाढला असेल, पण प्रेशर रिलीफ करण्यासाठी इथे अधूनमधून जर चौकार षटकार आले तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल कुरुळ संघाची. हो काय शॉट पॉइंटच्या दिशेला, क्षेत्ररक्षण करता आलं नाही, कचाल क्षेत्ररक्षण, चेंडू थांबतोय, बाउंड्री लाईन क्रॉस केली नाही, चेंडू अडलाय, थोडा आउटफील्ड खराब असल्यामुळे आणि त्याचा फायदा फलंदाजांनी घेतलाय. टोटल पंच धावा किती आल्या? 3 धावा आल्या. तर इथे चांगली दमदार सुरुवात करतोय इथे कुरुळ संघ, विकीलन कुरुळ संघ. तर जरी प्रशांत बाद झाला तरी आपण बघतोय की फलंदाज कोणत्याही प्रकारचा दडपण नाही, भीती नाही, सुंदर असे फ्री शॉट खेळत आहेत विना दडपणचे. आणि हा काय चेंडू बघा, अफलातून मिड विकेटच्या दिशेला, आणि इथे सुरेख झेल, काय झेल टिपला आणि त्याला काय कशा प्रकारे सोपं केलं ते आता आपल्याला आपण पाहिलं. हॅलो बघा, तर इथे सुंदर झेल जो डीप मिड विकेटच्या दिशेला आहे, आपण पाहिला काय झेल टिपला, कारण काव कॉर्नरच्या दिशेला आहे पण तो मिड विकेटला येऊन त्याने झेल टिपला. तर पुढील फलंदाज प्रणय रत्नाकर, सॉरी दसाडे. गोलंदाज मंथन. पुढील चेंडू, गोलंदाज शॉट प्लेन प्रकारचा चेंडू, काय फटका मारलाय आणि इथे बाकी क्षेत्ररक्षणाला चेंडू रोखता आला नाही. चेंडू गेलाय सीमारेषे पार 4 धावांसाठी. मी मगाशीच म्हटलं होतं आता एक फलंदाज बाद झाला तरी हा जो फलंदाज जो आहे ज्याने आता नुसता चौकार मारला त्या फलंदाजावर कोणत्याही प्रकारचा दडपण नाही, चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. आणि प्रशांतला सुद्धा माहित आहे की हा जर टिकून राहिला तर हा फलंदाज सहजरित्या 50 पार करून देऊ शकतो आपल्या संघाला धावसंख्यांमध्ये. तर धावसंख्या माझे स्कोरर भावेश केडेकर सांगतायत 21 धावसंख्या धावफलकावर लागते. अजून एक चेंडू या षटकातला बाकी आहे. शिते 2 धावा आल्या, षटक संपलं. डीजे तर पुढील होणारी मॅच सामना जो आहे स्वराज 11 आणि मिलिंद 11. पहिली इनिंग संपली की या दोन्ही कर्णधारांना आम्ही कॉल करणार आहोत नाणेफेकीसाठी, त्याने तयार व्हायचं आहे. आणि प्लेइंग 11 लिस्ट सुद्धा लगेच आपण मेन्शन करून ठेवायची आहे. पुढील प्लेइंग 11 लगेच नाणेफेकी होणार आहे.
पुढील षटक ओहो. षटकार असता डीजे नवगाव आणि मिलिंद इलेव्हन तलवली यानंतर होणारा सामना. तर दोन्ही संघ जर इथे उपस्थित असतील तर मी आता त्यांना सांगून ठेवतो की कर्णधाराने आपली प्लेइंग 11 लिस्ट आम्हाला आधीच देऊन ठेवायची आहे. तुम्ही एका कागदावर लिहून ठेवली तरी चालेल किंवा व्हॉट्सअप केलं तरी चालेल. कृपया करून मेन्शन करण्यासाठी आम्हाला अपडेट देण्यासाठी इथे गरजेचं आहे. तर तर तिसरं षटक चालू आहे. मनीष पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय. पुढील चेंडू मनीष काय चेंडू पॉइंटच्या दिशेला कव्हर पंचला ढकललाय परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धावा सहजरित्या या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आहे. नवीन फलंदाज दिवेश येतोय. A1 नांदगाव आपण कुठे जायचं नाही कृपा करून कारण मध्येच आम्ही तुम्हाला कॉल करू. तुमची मॅच होणार आहे. मनीष मोकल पुढील चेंडू घेऊन लेफ्ट हँड फलंदाज दिवेश अचूक टप्प्याचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू इथे फलंदाज दिवेश हुकलाय. डॉट निर्धाव निघतोय. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पिंट्या पाटील याच्या आपण बघतो अंडर मध्ये हा पूर्ण संघ इथे तयार आहे. 5 षटकांचा सामना खेळण्यासाठी तिसरा षटक चालू आहे. पुढे येऊन स्टेप आउट झाला डान्सिंग द डाऊन परंतु इथे संपर्क नाही. मनीष मोकल यशस्वी ठरताना आपल्या गोलंदाजीमध्ये. तर इथे धावसंख्या स्थिरावलेली आहे. विकेलन कुरुल संघाची धावसंख्या आहे 23 धावसंख्या. मोठं आव्हान पाहिजे. 24 धावसंख्या सॉरी. पुढलं चेंडू पुन्हा एकदा मनीष मोकल 24 धावसंख्या. दोन्ही बलाढ्य संघ एकाच तालुक्यातून बिलॉंग्स करतात. अलिबाग तालुका. एक कुरुळ आणि एक हशिवरे. पुढील चेंडू मनीष आता बाकी संपर्क झालाय. बॉटम एजला चेंडू लागला. चेंडू येतोय आणि खराब क्षेत्ररक्षण. थोडस आउटफील्ड खराब आणि याचा परिणाम सर्व संघांवर. 4 धावा मिळाल्या. चौकार झालाय. चौकार आलाय आणि 4 धावानं धावसंख्या होते 28. डीजे चौकार खाल्ल्यानंतर पुढील चेंडू तर मग दोन्ही हॅलो स्वराज 11 नवगाव विरुद्ध
हिंदवी स्वराज 11 तलवडी अशी होणारी पुढील लढत। एक इनिंग संपली की दोन्ही कडे नाणेफेकीसाठी यायचा। पुढील गोलंदाज येतोय पिंट्या। इथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक सुंदररित्या क्षेत्ररक्षण, परंतु फलंदाजाने एक धाव निश्चित काढलेली आहे। धावसंख्या 1 वाढली, धावसंख्या झाली 33 धाव फलकावर। पिंट्याने आता बाकी जसा लेफ्टी फलंदाज स्ट्राईक एंडवर आला, आता आपण बघतोय जो एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेला जो फलंदाज होता क्षेत्ररक्षक होता तो आपण बघतो इथे सरळ डी फाईन लेगला आलेला आहे। तर इथे असं क्षेत्ररक्षण सज्ज केलंय या फलंदाजसाठी। आणि पाठी एक आपण पाहू शकतो बॅकवर्ड साइडला सुद्धा एक फलंदाज तैनात केलाय। पिंट्या पाटील एक मोठा खेळाडू आहे, शिवरे संघाकडून बिलॉंग करतो आणि खूप चांगली मोठी खेळी शैली आहे क्रिकेटची, त्याच्यामुळे त्याचा हा एक्सपिरियन्स आणि अनुभव त्याच्या पाठीशी असल्यामुळे त्यांनी बऱ्याच स्पर्धेमध्ये बरेचसे विजेता आणि उपविजेता असे त्याचं श्रेय आहे, योगदान आहे संघाचं, ठरलेलं आहे संघ। तर इथे पंच बोग्या अजूनपर्यंत कोणताही इशारा आलेला नाहीये, परंतु इथे रनआउटच्या रूपामध्ये बाद होईल, पंचाने इथे बाद केलाय। क्रिकेटच्या स्पर्धामध्ये, परंतु इथे लेफ्टीला जास्त ऍडव्हान्टेज आहे आणि हा एक लेफ्टी फलंदाज स्वतःला आत्मसमर्पण केलं। जास्तीत जास्त पाहायला गेला तर 60% लेफ्टी आणि 40% रायटी म्हणू, असं नाही की कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं। ओळ्या पुन्हा एकदा सामन्याकडे, हा दोन फलंदाज, एक पराग आणि एक किरण, जे दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले, परंतु रायटी फलंदाजाने चांगल्या प्रकारे इथे कामगिरी केलेली आहे। लेफ्टी फलंदाज सुद्धा चांगल्या प्रकारे फलंदाजी करू शकतात आणि त्यांच्यासाठी जास्त ऍडव्हान्टेज आहे रायटी फलंदाजांपेक्षा, परंतु आज आपण पाहतोय कालच्या दिवसात सुद्धा लेफ्टी फलंदाज एवढे चमकले नाहीत आणि आजच्या दिवसामध्ये आपण एक पाहिलं की स्वतःला आत्मसमर्पण केलं, रायटी फलंदाजाने स्ट्राईक एंडकडे येण्याचा प्रयत्न केला आणि लेफ्टी फलंदाज बाद होतोय, एक खेदाची गोष्ट आहे, परंतु काही हरकत नाही। ज्या रायटी फलंदाजांकडे जर चांगले टॅलेंट असेल, खेळण्याची क्षमता असेल, तो निश्चितच तो स्ट्राईक घेईल। तर पुढील चेंडू पुन्हा एकदा पिंट्याचा, इथे शॉर्ट ऑफ लेन पकडला चेंडू, काय चेंडूला पेस होता, काय गती, फलंदाज समजू शकला नाही, कारण सेट होण्यासाठी स्थिती नाहीये, कारण छोट्याच चेंडूंचा खेळ बाकी खेळ येणं बाकी आहे आणि अशा एवढ्या कमी चेंडूंमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मोठे फटके मारणं गरजेचे आहेत। पुढील चेंडू पुन्हा एकदा पिंट्या पाटील, लोअर राहिला की काय, परंतु नाही, कारण एक अनुभवी पंच या स्पर्धेमध्ये आहेत। स्क्वेअर पंचांच्या भूमिकेत अजीम शेख येथे निगेटिव्ह रिस्पॉन्स देताना फलंदाजाला। शेवटचा चेंडू पिंट्या पाटीलचा, चौथा षटक चालू आहे, धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे फक्त 33। हो, आता चेंडूच्या पाठीमागे कव्हर फर्स्ट स्लिपच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला मिळालं। इथे थोडे थर्डमॅनच्या दिशेला थोडीशी चुकी झाली, एक एक्स्ट्रा पॉइंटच्या वरती थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं, पण पाहिलं तर बाकी सर्व क्षेत्ररक्षकांनी चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना दिसले। तर या सामन्यामध्ये तर 4 षटक संपले, षटकाखेरीज धावसंख्या होतीये विकी एलनकुरु संघाची 34, अजून एक षटक येणं बाकी। ज्यावरती 5 षटकांचा सामना आहे, एक गोलंदाज दोन षटक टाकू शकतो आणि बाकी 3 गोलंदाज हे फ्रेशर असतील। तर नवीन गोलंदाज निश्चित आला असेल, कारण मनीषने 2 षटक टाकले होते। शेवटचा गोलंदाज येतोय रत्नाकर मोकल,
रुद्र 11 हाशिवरा संघाकडून रत्नाकर मोकल. बघूया कोणत्या कशा प्रकारची गोलंदाजी करेल. 6 चेंडूंमध्ये किती धावा रोखतोय, विकेट्स प्राप्त करतोय. हा चेंडू उसळी घेतलेला बाउन्स चेंडू. पंचाने एक इशारा दिलाय, एक वॉर्न केलेला आहे, परंतु इथे काय धावा रोखल्यात नाही, सॉरी, तर धावा रोखलेल्या आहेत. काय अफलातून गोलंदाजी होतीये. एवढ्या मोठ्या बलाढ्य संघासमोर धावा रोखणं, कुरुल संघ सुद्धा एक मोठा संघ आहे आणि कुठेतरी बॅकफुटला असताना, परंतु काही हरकत नाही. मजल मारते, वाढतीये धाव संख्या, होतीये 40 धाव संख्या. तर गिअर चेंज केला या फलंदाजाने. जी गाडी थर्ड गिअरवर होती आता फोर्थ आणि टॉपवर टाकण्याचा प्रयत्न करतोय. तर गाडी ज्या अर्थी गिअर चेंज केला त्या अर्थी नक्कीच इथे अजून मोठे फटके येणं या फलंदाजाकडून अपेक्षित आहेत. पुढील चेंडू, हा आता बाकी चेंडूला चांगला इथे म्हणावं लागेल कनेक्ट झालाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय आणि 2 धाव यशस्वीरित्या या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यात. धावसंख्या 42. 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडूंमध्ये पहिला चेंडू निर्धाव निघाल्यानंतर दुसऱ्या षटकावर दुसऱ्या चेंडूवर एक मोठा प्रहार केला. 6 धावा आल्या आणि नंतर आता दुहेरी धाव. टोटल 8 धावा येतात 3 चेंडूंमध्ये. अजून 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. मिड विकेटच्या दिशेला जातो चेंडू. चौकार होते की काय, आणि चौकार. खराब क्षेत्ररक्षण, त्याचा परिणाम पूर्ण संघाला भोगावा लागेल. 4 धाव विकी कुरुल संघाला. धावसंख्या होते 46. डीजे बाकी आहेत. धावसंख्या झालेली आहे 46. धाव फलकावर लागते विकी कुरुल संघाची. अजून 2 चेंडूंचा सामना बाकी आहे, खेळ बाकी आहे. 2 चेंडूंमध्ये विकी कुरुल संघाचे फलंदाज, अर्थातच जे 2 फलंदाज आहेत चांगल्या प्रकारे फलंदाजी करतात आणि 50 पार करण्याचा प्रयत्न करतील. एक हाफ सेंचुरी संघाची व्हावी ही निश्चित त्यांची एक आशा असेल, अपेक्षा असेल. तर हा चेंडू बाकी पुन्हा एकदा बाउन्स करतोय. चांगलं कमबॅक करताना गोलंदाज थोडासा महागडा ठरला, नाहीतर अन्यथा 3 गोलंदाजांनी चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. तर हा रत्नाकर मोकल वैयक्तिक 12 धावा दिल्यात. एक चौकार, एक षटकार आणि एक दुहेरी धाव, परंतु हरकत नाही, चांगलं कमबॅक केलंय. फलंदाजाला रोखून ठेवलंय. एज लागली, आवाज आला, साऊंड आला आणि इथे धावचीत होईल. पंच, धाव इथे होणार नाही, धाव वाढणार नाही, कारण धावचीत झालाय फलंदाज. अशा प्रकारे पहिली इनिंग संपली. धाव संख्या झालेली आहे फक्त 46. 47 धावांचं आव्हान ठेवलं. आम्ही पुन्हा एकदा समर्थनासाठी आमंत्रण करतो. तर धन्यवाद वेदांत. डीजे
पक्ष रुद्र 11 हाशिवरे या दोन संघांच्या दरम्यान. तसं पाहायचं झालं तर रुद्र 11 हाशिवरे संघ नावाजलेला संघ आहे. हाशिवरे संघ जर पाहायचं झालं तर नेहमीच एक चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आणि तोच खेळ या ठिकाणी आज देखील आपण पाहिला. समोर असलेला संघ विकी 11 कुरुळ ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये हा संघ आपल्याला खेळताना दिसतो आणि आज मात्र ओपन लॉटला आलाय, कारण फक्त असोसिएशन पुरता मर्यादित हा संघ नाही आहे. जिकडे टुर्नामेंट असतील तिकडे विकी 11 कुरुळ, आज आमचा विकी खोपकर याच्या नावानं हा संघ खेळतोय, परंतु VCN कुरुळ असो किंवा PPF कुरुळ असो, त्याचबरोबर जर पाहिलं तर बाबदेव कुरुळ आणि जय हनुमान कुरुळ असे 4 मुख्य संघ या गावातून पडतात आणि अप्रतिम खेळ ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो असा हा कुरुळ संघ आहे. समोर असलेला हाशिवरे संघ देखील एक नावाजलेला संघ आहे आणि निश्चितच हेच नाव घेऊन आज मात्र या मैदानावर आपण पाहतोय विकी 11 कुरुळ आणि रुद्र 11 हाशिवरे हे दोन संघ. विकी 11 कुरुल संघानं प्रथम फलंदाजी करताना जर पाहिलं तर मर्यादित 5 षटकांमध्ये तब्बल 46 धावा धावफलकावर लावल्यात आणि जिंकण्यासाठी 47 धावांचं लक्ष ठेवलंय, ते म्हणजेच रुद्र 11 हाशिवरे संघासमोर. हाशिवरे संघाकडून सलामीला आलेली जोडी प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटील नक्कीच दोन्हीही नावाजलेले खेळाडू आहेत, आयकॉन खेळाडू आहेत. हाशिवरे म्हटलं की आयकॉन खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे, परंतु समोर असलेला गोलंदाज देखील त्याच पोटेन्शियलचा आणि त्याच नावाचा गोलंदाज तो म्हणजेच प्रशांत मोहरे. प्रशांत मोहरेचं सांगायचं झालं तर जी नवतरुण खानावची नाईट क्रिकेट टुर्नामेंट झाली, प्रथम पारितोषिक त्या ठिकाणी 1.5 लाखाचं होतं. त्या टुर्नामेंटमध्ये पण सामना चालू करायचा आहे. टुर्नामेंटमध्ये खेळताना जर पाहिलं तर प्रशांत मोहरेनं प्रसाद 11 अलिबाग संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्या संघाकडून खेळताना पहिलं त्या टुर्नामेंटचं मेडन षटक फेकलं होतं. असा प्रशांत मोहरे एक ऑलराऊंडर परफॉर्मन्सचा खेळाडू आहे. मॅन फ्रॉम कुरुळ गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू घेऊन सामना करेल प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटील. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक रिस्ट्रिक्शन्स असतील आणि नक्की जर पॉवर प्लेचा विचार केला तर 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. काउ कॉर्नरला पिंट्या आणि जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला किंवा वाईडिश लॉंग ऑफला आहे तो म्हणजेच आकाश. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अप्रतिम फटका आलाय. नक्कीच त्या ठिकाणी थोडंसं फॉर्मलिंग झालंय. क्षेत्ररक्षक पडलाय. दिवेश बॉलच्या मागे धावतोय. तत्पूर्वी 2 धावा या धावून पूर्ण केल्यात. नक्कीच जर पाहिलं तर पहिल्या चेंडूला स्क्वेअर कट केलं होतं. चेंडू डीप पॉइंट रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. बंटी आणि दिवेशच्या मधून अप्रतिम गॅप पाहायला मिळाला आणि या चेंडूवर 2 धावा आल्या. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 2. आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बदललाय. प्रणय धसाडेला आणलंय आणि निश्चितच कुठेतरी धावा रोखण्याचा मानस असेल तो म्हणजेच कुरुळ संघाला, कारण कुरुळ संघाकडे गोलंदाजीचा देखील भरणा आहे. गोलंदाज चांगले आहेत आणि हीच गोलंदाजी या ठिकाणी कुरुळ संघाला दाखवावी लागेल. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रशांत मोहरे सज्ज होईल. सामना करेल प्रसाद. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. लोअर फुल टॉस चेंडूला पाठवून दिलं होतं. नक्कीच जर पाहिलं तर कव्हर पॉइंट रिजनच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे, परंतु चांगलं चेंडूला बॅक केलं आणि निश्चितच या ठिकाणी आणखी 2 धावा वाचवल्या, त्या म्हणजेच आपल्या संघासाठी दिवेशनं. नक्कीच मित्रांनो एक अप्रतिम सामना या ठिकाणी आपण पाहतोय. सन्माननीय भगवानजी नाईक रायगड जिल्हा आदिवासी संघटनेचे अध्यक्ष मॅन फ्रॉम वरंडेपाडा अलिबाग, आपल्याला विनंती असेल आपण यायचं आहे समालोचन कक्षाकडे यायचं आहे. सन्माननीय भगवानजी नाईक. मित्रांनो भगवानजी नाईक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर जी सराईची टुर्नामेंट झाली होती त्या टुर्नामेंटमध्ये ऑल अलिबाग ऑल आयकॉन्स आदिवासी संघाचे जे खेळाडू होते त्यांना एकत्र करून एक संघ बनवला होता आणि अप्रतिम कामगिरी त्या संघानं केली होती. असे सन्माननीय भगवान नाईक मॅन फ्रॉम वरंडेपाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. या चेंडूवर 1 धाव आली. धावसंख्या झाली 5. सन्माननीय प्रशांतजी खेडेकर, आपल्याला देखील विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पुढला चेंडू यावेळी मात्र डिफेन्स केलाय. नक्कीच पाहिलं तर रिस्पेक्ट दिलाय. रिस्पेक्ट दादा देणं गरजेचं असतं. पुष्पा म्हणतो साला झुकेगा नाही, परंतु क्रिकेटमध्ये झुकणं वाकणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये तुम्ही समोरच्याला रिस्पेक्ट देणं गरजेचं असतं. तत्पूर्वी सन्माननीय भगवानजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय प्रशांतजी खेडेकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण भगवानजी नाईक यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील ऑल रायगड आदिवासी संघटनेची एक टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढच्या आठवड्यात कदाचित त्या टुर्नामेंटची डेट लागली तर भगवानजी नाईक यांचा या ठिकाणी सत्कार होतोय.
एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहे मित्रांनो, माझी खूप जुनी ओळख आहे सन्मान्य भगवानजी नाईक यांच्याकडे. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज प्रशांत. यावेळी मात्र चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक नक्कीच त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. डीजे डीजे मास्टर विशाल मॅन फ्रॉम अलिबाग. अप्रतिम ऑपरेटिंग या ठिकाणी पाहायला मिळते, अप्रतिम साऊंड सिस्टीम पाहायला मिळते आणि अप्रतिम डीजे वादन. धावसंख्या झाली 10. अंतिम चेंडू षटकातील प्रशांत मोरे राईट आर्म ओव्हर. यावेळी मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने हा फटका आला होता. नक्कीच जर पाहिलं तर चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा, परंतु अतिशय स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु टायमिंग काही ॲक्युरेट होऊ शकलं नाही, त्यामुळे फक्त चेंडू 30 यार्ड सर्कल क्रॉस करू शकला. या चेंडूवर 2 धावा आल्या आणि पहिल्या षटका अखेर जर पाहिलं तर तब्बल 12 धावा या धावफलकावर लागल्या. नक्कीच जमेची बाजू अशी की हाशिवरे संघानं आतापर्यंत कोणताही गडी गारद झाला नाही किंवा कोणताही गडी गमावला नाही आणि निश्चितच हीच एक जमेची बाजू असेल, ती म्हणजेच रुद्र 11 हाशिवरे संघासाठी. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणय धसाडे. निश्चितच कुरुळ संघाला कुठेतरी आदित्य घाडगेची या ठिकाणी कमी जाणवत असेल, कारण एक अप्रतिम आयकॉनिक गोलंदाज आहे, परंतु आज मात्र या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसत नाही आहे. पण असो, प्रणय धसाडे देखील एक नावाजलेला गोलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे, एक मीडियम पेसर गोलंदाज आहे आणि एक अप्रतिम कामगिरी करणारा अचूक टप्प्याचा अचूक कंट्रोलचा गोलंदाज प्रणय धसाडे वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. समोर असलेला फलंदाज पिंट्या, पाहूया काय करतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्याच चेंडूला नक्कीच फक्त टाइम केला आणि पाठवून दिलं लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. आता ओव्हर पिच आपल्या भाषेत काय म्हणतात, तर आपल्या भाषेत म्हणतात बॅट खालचा चेंडू आणि त्याच प्रकारचा चेंडू होता. तत्पूर्वी आदित्य 11 थळ आणि रोहित 11 महाड, आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील आपली उपस्थिती दर्शवायची आहे. आदित्य 11 थळ आणि रोहित 11 महाड. पुढचा चेंडू, यावेळी मात्र चांगला चेंडू, गुडलेन स्पॉट वर चेंडू होता. नक्कीच अप्रतिम कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं, ते म्हणजेच प्रणयच्या माध्यमातून. परंतु कौतुक असेल पिंट्याचं, षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूला रिस्पेक्ट दिला, सन्मान दिला. बीट जरी झाला असला तरी अप्रतिम पवित्र आहे हा पिंट्याचा, कारण धावा कमी आहेत आणि असं असताना जर पाहिलं तर निश्चितच आपल्याला कुठेतरी सांभाळून खेळणं देखील गरजेचं आहे. पुढला चेंडू, यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, नक्कीच स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र टॅप झाला. जर पाहिलं तर शॉर्ट पॉइंटला जयेश पाटील आहे. जयेश पाटील बद्दल देखील मित्रांनो सांगायचं झालं तर एक नावाजलेला खेळाडू आहे, पोलीस दलात कार्यरत आहे आणि अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून नेहमीच या कुरुळ संघाला मिळालंय असा जयेश पाटील आहे. आज मात्र आपली झलक दाखवू शकला नाही, परंतु एक चांगला खेळाडू आहे. पॉइंट रिजनला तैनात आहे जयेश. या चेंडूवर 1 धाव आली. पुढला चेंडू, इथे मात्र चांगला फटका आलाय. थर्ड मॅन रिजन खाली आहे आणि तेच पाहिलं, नक्कीच जर पाहिलं तर चेंडूला हलक्या हातानं कट केला, निश्चितच चेंडूला पाठवून दिलं शॉर्ट थर्ड मॅनला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू मागे संकेत धावला होता. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केल्या आणि 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या झाली 21. 4 चेंडूंची फेक झाली. 4 चेंडून अखेर 21 धावा धाव फलकावर आल्या. अंतिम 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत आणि या 2 चेंडूंवर जर आता आपल्याला विकेट मिळवता आली नाही तर आपण सामन्यापासून खूप लांब जाऊ कुरुळ संघ. पुढला चेंडू प्रणय, यावेळी रिवर्स स्विच इट. जर पाहिलं तर मित्रांनो नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता.
चेंडूला पाठवून दिलं सीमारेषा पार, षटकार. मित्रांनो, रिवतचा फटका म्हणजे लागला तर आबाद नाहीतर बर्बाद असं म्हटलं जातं. परंतु एवढा खराब चेंडू होता की याला नक्कीच कुठल्याही प्रकारे मारा, चेंडू बाहेरच जाणं होतं. हा मात्र चांगला फटका आलाय, नक्कीच आकाश आहे तैनात. षटकांमध्ये तब्बल 31 धावा धावफलकावर लावल्या, त्या म्हणजेच रुद्र 11 हाशिवरे संघानं. यानंतर होणारा सामना आहे आदित्य 11 थळ विपक्ष रोहित 11 महाड. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण समालोचन कक्षापाशी येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. आदित्य 11 थळ आणि रोहित 11 महाड. धावसंख्या झाली ती म्हणजेच 31. जिंकण्यासाठी मला वाटतंय आता 18 चेंडू आणि 16 धावांची गरज. म्हणजे दादा तसं पाहायचं झालं तर हाशिवरे संघानं एकतर्फी या सामन्यावर आपली मजल मारलेली आहे. परंतु प्रशांत मोहरे गोलंदाजी मार्कवर तैनात आहे. जर पाहिलं या ठिकाणी आदित्य घाडगे असता तर चित्र काही वेगळं देखील असू शकलं असतं. प्रणय धसाडे थोडासा महागडा साबित ठरलाय. पुढचा चेंडू वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन प्रशांत. यावेळी चांगला फटका आलाय, नक्कीच त्या ठिकाणी पिंट्या आहे आणि पिंट्या मिस्टेक करणार नाही. डीजे तो म्हणजेच हाशिवरे संघाला प्रशांत मोहरेचा अप्रतिम चेंडू होता. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटचं कनेक्शन काही नीट झालं नाही. जर पाहिलं तर काऊ कॉर्नरला पिंट्या तैनात होता. पिंट्या मात्र चांगलं मैदान कव्हर केलं पिंट्याने आणि एक अप्रतिम झेल या ठिकाणी पिंट्याने टिपला आणि पाठवून दिलं ते म्हणजेच पिंट्यालाच. म्हणजे जर पाहिलं तर प्रशांतची गोलंदाजी, पिंट्याचा फटका आणि पिंट्याची झेल या ठिकाणी जर पाहिलं तर अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. नवीन आलेला फलंदाज मंथन स्ट्राईक एंडवर प्रसाद. इथे मात्र रिस्पेक्ट दिलाय, इथे मात्र सन्मान दिलाय. या चेंडूवर एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अतिशय 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 खराब क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं ते म्हणजेच बंटीच्या माध्यमातून. पहिला तर चेंडू सोडला, त्यानंतर खराब तिथे एक धाव, इवन विकेट देखील मिळवणं शक्य झालं असतं. अशा ठिकाणी 2 धावा खर्च केल्या. मित्रांनो, आधीच खर्च करण्यासाठी पैसे नसतात तेव्हा आपला खर्च कमी करायचा असतो. जेव्हा पगार हातात कमी येत असतो तेव्हा आपले खर्च कमी करायचे असतात आणि इथे मात्र तेच केलं जात नाहीये कुरुळ संघाकडून. धावसंख्या कमी आहे आणि अशात जर पाहिलं तर आपण अशा प्रकारच्या धावा खर्च करू शकत नाही. पुढला चेंडू, हा मात्र चांगला फटका आलाय. आकाश पाटील बाद होऊन तंबूत परतलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज जयेश. परंतु प्रशांत मोहरेचं कौतुक या ठिकाणी पाहायला मिळतंय. 2 गडी बाद केलेत, 2 धावा दिल्यात. 2 मधली एक धाव देखील दादा जर पाहिलं तर मिस्टेकची होती आणि 3 चेंडू फेकलेत. जर तुमच्याकडे धावा कमी असतील तर तुम्हाला अशा प्रकारच्या गोलंदाजीचा कंट्रोल असणं गरजेचं आहे.
आणि ते या ठिकाणी प्रशांत मोहरेनं दाखवून दिलंय. पुढचा चेंडू मंथन डाकी एक नावाजलेला खेळाडू आहे. निश्चित जर मंथन डाकीचा विचार केला तर एक नावाजलेला खेळाडू आहे. अप्रतिम फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु आज मात्र प्रशांत मोहरेला फेस करायचंय. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रशांत सज्ज होईल. सामना करेल मंथन डाकी. यावेळी जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. संकेत यासीन सरांनी मागच्या सामन्यात सांगितलं होतं की मित्रांनो, स्कोर कितीही मोठा असो किंवा स्कोर कितीही छोटा असो, तुम्ही मनातून ठरवलं किंवा मनाची जर हार मानली नाहीत तर तुम्ही त्या सामन्यात विजयी होऊ शकता. मग तुम्ही मोठ्यात मोठा स्कोर चेस देखील करू शकता आणि लहानात लहान स्कोर डिफेंड देखील करू शकता. म्हटलं जातं मन ही मन का खेल है, मन ही मन का मीत, मन के हारे हार है, मन के जीते जीत. या ठिकाणी प्रशांत मोरे दिलंय. मनीष मोकल, नक्कीच मित्रांनो, मनीष मोकल बद्दल सांगायचं झालं तर ती नुकतीच ओम साई सराई आयोजित शेतकरी कामगार पक्षाची टुर्नामेंट झाली होती. त्या स्पर्धेमध्ये काका ग्रुप या संघाकडून आयकॉन म्हणून खेळताना दिसला होता मनीष मोकल. पुढचा चेंडू घेऊन प्रशांत सज्ज होईल. यावेळी पुन्हा एकदा मोठा दादा जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 14 धावा कंपल्सरी चेसिंग आहे ना? नक्कीच कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे या 14 धावा काढणं गरजेचं आहे. प्रशांत मोहरेचं या ठिकाणी खास करून कौतुक करावं लागेल, कारण आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 4 गडी गारद केले. कौतुक असेल प्रशांत मोहरेचं. सोबतच पिंट्या, आकाश, संकेत आणि शुभम ज्या चौघांनीही अप्रतिम झेल टिपला, या चौघांचं आणि निश्चितच या प्रशांत मोहरेच्या खेळाला एकदा बिग हँड. आता मात्र जर पाहिलं तर चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नक्कीच प्रसाद म्हात्रे म्हणजेच पिंट्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार का? कारण चेंडू तरी सध्या पिंट्याच्या हातात दिसतोय. पाहूया काय होतंय. नक्कीच पिंट्याच्या हातात आहे. जय हनुमान मल्याण संघाची टुर्नामेंट. प्रथम पारितोषिक 51,000 रुपये आणि त्यामध्ये पारितोषिकाचा मानकरी ठरला होता, प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता VCN कुरुळ संघ. आणि त्या टुर्नामेंटचा दादा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता हाच पिंट्या. मॅन ऑफ द सिरीजला रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं आणि ते या पिंट्यानं मिळवलं होतं. आणि तोच पिंट्या या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन. पहिला चेंडू पिंट्याचा, पहिला चेंडू अप्रतिम फटका आला. 4 धावा आल्या. पुढला चेंडू मिडविकेट रिजनच्या दिशेने किंवा जर पाहिलं तर काऊ कॉर्नर रिजनच्या दिशेने त्या ठिकाणी 1 धाव आली. धावसंख्या झाली ती म्हणजेच
38 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स 4 विकेट ज्या आल्या त्या निश्चितच प्रशांत मोरेच्या ओव्हरमध्ये आल्या. परंतु जर पाहिलं तर धावसंख्या पुरेपूर नव्हती तरी देखील प्रशांत मोरेनं गोलंदाजीत आपलं काम किंवा नाव केलं. इथे मात्र चेंडू हवेत आहे. नक्कीच जयेश पाटील हा वारंवार चूक करणारा खेळाडू नाही आहे आणि त्या ठिकाणी इथे दाखवून दिलाय डीजे मास्टरला पुन्हा संधी. धन्यवाद डीजे. अप्रतिम डीजे वादन डीजे विशाल याच्या माध्यमातून होत आहे. नक्कीच विशाल तुला सांगू इच्छितो की जिथे टुर्नामेंटला जातो तिथे सांगायला लागतं दादा गाणं, परंतु डीजे मास्टर विशालचं खास कौतुक की आज त्याला काही सांगायला लागत नाही. अप्रतिम डीजे या ठिकाणी ऑपरेटिंग चालू आहे. डीजे मास्टर विशाल मॅन फ्रॉम अलिबाग याच्या माध्यमातून. तर पाहिलं तर इथे मात्र या तिसऱ्या चेंडूवर विकेट आला. धावसंख्या झाली 38. आता मात्र मला वाटतं 9 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. येणारे चेंडू देखील 9 असतील म्हणजे हाशिवरे संघ आपण सामन्यात आहात, परंतु आपण 5 गडी गमावलेले आहेत. आदित्य 11 थळ आणि रोहित या आणि काय चूक केलीस. मला आठवतंय टुर्नामेंट आणि त्या टुर्नामेंट मध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरलेला हा पिंट्या, परंतु आज मात्र तो पिंट्या या ठिकाणी कोणाची झेल सोडतोय तर आयकॉन मनीष मोकलची झेल सोडतोय. आयकॉन का तर फक्त आपल्या गावासाठीच नाही तर इतर गावांची स्वप्न पूर्ण करण्याचं काम देखील हे आयकॉन करत असतात आणि त्याच पोटेन्शियलचा हा मनीष मोकल आहे. तत्पूर्वी यानंतर होणारा सामना दादा स्वराज 11 तलवली आणि हिंदवी स्वराज 11. चांगला फटका आलाय. कव्हर पॉइंट रिदनच्या दिशेने देवेश आहे. पुन्हा एकदा फंबलिंग झालंय. नक्कीच ही एक धाव कुरुळ संघ आपल्याला महागात पडले. या चेंडूवर 2 धावा आल्या. हिंदवी स्वराज 11 तळवली आणि रोहित 11 महाड असा सामना यानंतर होईल. नाणेफेकीसाठी यायचा हिंदवी स्वराज 11. आहे तर बंटीची मिसफील्ड झाली. जयेश पाटील कडून मिसफील्ड झाली. आकाश कडून मिसफील्ड झाली. त्यानंतर पिंट्यानं स्वतः एक झेल सोडला. थोडीशी मिसफील्ड इतर क्षेत्ररक्षकांकडून देखील झाली. ओव्हर थ्रो झाले आणि त्यामुळे कुठेतरी कुरुल संघ ज्या धावा आपल्याला वाचवायच्या होत्या त्या धावा आपण गमावलात. आता मात्र 6 चेंडू 4 धावा. अजूनही कुरुल संघ संधी आहे. 30 यार्ड सर्कल या ठिकाणी कव्हर करणं गरजेचं आहे कारण हे मोठे खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे की प्रत्येक चेंडू चौकार षटकारसाठी नसतो. कुठेतरी सिंगल डबल सेव्हिंग जर केली तर देखील आपण या सामन्यामध्ये विजयी होऊ शकतो कुरुल संघ आणि यासाठी नक्कीच आपण प्रयत्नशील असणं गरजेचं आहे.
कुरुड संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक 5वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिवेश आहे. दिवेश सज्ज होईल. लेफ्ट हँड गोलंदाज आहे. लेफ्ट डाव्या हाताने मारा करतो. पहिला चेंडू चांगला फटका. मानकरी तर प्रसाद यायचा आहे आणि आपलं मॅन ऑफ द मॅच पारितोषिक स्वीकारायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी केपी बियर शॉपीचे मालक सन्माननीय रजतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी विनंती करतो प्रशांतजी खेडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण रजतजी पाटील यांचा सत्कार करायचा आहे. आणि यानंतर होणारा सामना असेल हिंदवी स्वराज 11 तलवली विपक्ष सिद्धी 11 महाड. आणि नक्कीच या सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी घेऊन जातोय या विभागातलाच नाही तर संपूर्ण राज्यातला एक बुलंद आवाज यासीन मर्चंट मॅन फ्रॉम नवगाव यांच्याकडे. सन्मानित केलं जात आहे. अप्रतिम खेळ ज्याच्या माध्यमातून झाला. ओव्हर टू यासीन सर. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. डीजे डीजे विशाल डीजे विशाल डीजे हॅलो डीजे हॅलो हॅलो. एकदमच इको कमी करून टाकला. बेस कमी करा. काहीतरी बेस कमी करा आणि इको थोडासा द्या. इको थोडा द्या. एकदमच नका डाऊन करू. हॅलो हॅलो डीजे डीजे विशाल हॅलो हॅलो डीजे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा राधाकृष्ण चिकणी ग्रामस्थ मंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि सुपर 8 चा लॉट्स आपण पाहतोय. सुपर 8 अर्थातच आपल्या सर्वांना ठाऊक असेल की आपल्या या मुरुड तालुक्यातील आणि अलिबाग तालुक्यातील किंबहुना कोणत्याही तालुक्यातील मातब्बर जे गाजलेले संघ आहेत, बऱ्याच वेळा ज्या संघांना आपण टॉप 4 मध्ये किंवा टॉप 3 मध्ये टॉप 2 मध्ये पाहत असतो
आणि बऱ्याच वेळा अंतिम सामना खेळत असताना सुद्धा पाहतो अशा ज्या नावाजलेल्या आणि नामांकित टीम्स आहेत किंवा संघ आहेत ते संघ आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. पहिला सामना हा लब्बैक मांडला आणि A1 नांदगाव या दोन संघादरम्यान झाल्यानंतर आपण पाहिलं होतं की A1 नांदगाव या संघानं विजय संपादित केला होता आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सामना झाला होता त्यानंतर दुसरा सामना आपण पाहिला होता तो विकी 11 कुरुळ विपक्ष रुद्र 11 हाशिवरे. आणि या सामन्यामध्ये रुद्रा 11 हाशिवरे या संघानं विजय संपादित केलेला आहे. रुद्रा 11 हाशिवरे या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. महाड संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे. महाड महाड संघाचे कर्णधार आणि स्वतः योगेश पेंडकर आपण पाहतो इथे आलेला आहे. आणि योगेश पेंडकर यांना विनंती असेल की आपला इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे कारण महाराष्ट्रातलं